नमस्कार मंडळी. हास्याची आतिषबाजी करत विनोदाचा रंगीबिरंगी प्रकाश पसरवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा दिवाळी धमाका. मंडळी, खूप दिवसांनंतर दोन बिंडोक आणि व्रात्य विद्यार्थी आले त्यांच्या गुरुजींना भेटायला. तुम्ही ओळखलंच असेल. तुमच्या समोर येत आहेत खानदेशचा हिरा श्यामसुंदर राजपूत आणि विनोदाचे माणिक मोती अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. ओळखलं का मला? गुरुजी. अरे मी तोच आहे ना, गुरुजी. पण भलत्या दिवसांनी आलो बरं का. काय या कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या, अजून बी बंदच आहे, पण दिवाळी नंतर आहेत ना शाळा सुरू होतील असं म्हणतायत बा. आमचे ते ट्रस्टी आहेत ना जमदाडे, त्यांच्या सकाळीच मला फोन आला होता. ते म्हणाले त्यांचे ते दोन उदबिल्ले आहेत ना, ते सकाळी सकाळी अभ्यंग स्नान करून शिकवणीला येत आहेत बा. माझ्या छातीत असं चर्र झालं ना, भलती भीती वाटते मला. भर दिवाळीत माझ्या दिवाळा काढण्यासाठी त्यांना 10 मिनिटाचा स्किट पुरेस आहे. येतच असतील ते आता. माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. माझी चड्डी आहे. माझी चड्डी माझी चड्डी आहे. बोल. अरे एक मिनिट, कशावर तुझी चड्डी आहे? मला सांग, तुझ्या चड्डीमध्ये टाल्या वाजतात? काय? नाही बा. अरे माझ्या चड्डीत टाल्या वाजतात. कसं काय? बघायचंय? हा? एक मिनिट, हा बघ. पट्टी तोडून टाकली तो. तुम्ही बाय ना चड्डीला. हात पुढे कर, हात पुढे कर, हात पुढे कर. हात चोरू नको, हात चोरू नको. या बालवाडी लेवलच्या आयटम साठी तू दोन्ही खिशे फाडून घेतले का रे चड्डीचे? दलिंदर, तुझ्या दल्ल्याने असे अशा टाळ्या वाजवल्या होत्या का रे चड्डीच्या आतून? दलिंदर का रे, कशाला तरफडले रे? गुरुजी सुखात ये, बघवत नाही करतो मला. गुरुजी. हा हा इकडे. गुरुजी, आम्हाला अशी खबर लागलेली आहे की म्हणे दिवाळीनंतर शाळा सुरू करणार आहेत. खबर लागली आहे? डिटेक्टिव्ह आहे तू? पण बाय ना जेम्स बॉन्ड ना पोट ना सगळ्या जगाला माहिती आहे शाळा सुरू होते म्हणून. मला वाटतं जर का 2-4 वर्ष शाळा जर बंदच राहिली तर म्हणजे तुम्ही पण शांत व्हाल ना, आम्ही पण शांत व्हा. हो काय? तुमच्यासाठी काय बाकीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान करायचं का रे? अरे तुम्हाला काय पडली रे अभ्यासाचे? पण बाय ना मी मर करून ते ऑनलाईन क्लासेस घेतले, त्याला तर तुम्ही दांड्याच मारल्या रे. नाही गुरुजी, आम्ही येऊन बसायचो तिकडे अटेंड करायचो, पण आम्हाला काय ऐकायलाच यायचं नाही. माहिती आहे का बरं? हा, म्हणजे बाकीचे लोक ते असे नाड्या घालून कानत बसायचं, मग आम्ही पण चड्डीच्या नाड्या काढल्या आणि कानत बसलो. ऐकायलाच काही येत नाही. अरे हो, अरे येडा खांदा. अरे त्या नाड्या नव्हत्या ना रे, अरे त्या इयरफोन होते ना रे. हा, तुमच्या चड्डीत का स्पीकर बसवलेले की ते इयरफोन आहेत त्या नाड्या, म्हणजे की ऐकू येईल तुम्हाला? काही अक्कल नाही का? नको त्या ठिकाणी बुरी अक्कल चालते रे तुमची. चालले का रे? ते ऑनलाईन क्लासेस चालू असताना त्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्यावर तुम्ही पासपोर्ट फोटो चिकटवून चालले जायचे रे मधून. गुरुजी तुम्ही ना कल्ले. अरे कडणारच ना रे. अरे तुम्ही तिथे फोटोला गम चिकटवायचे, सगळी तयारी करायची, मधून मधून असे बामटे लुक द्यायचे कॅमेऱ्याकडे. हे सगळं करत असताना तो लॅपटॉपचा कॅमेरा बंद केला पाहिजे, एवढी पण अक्कल नाही करतो मला. दलिंदर, जरा बी अक्कल नाही करतो मला. कुठे मी तुमच्या समोर डोकं फोडतोय काय माहिती? बसा तिकडे, बघा. चला बसूया. नीट बस. पोरे सोन, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीच्या सुट्टीत जो अभ्यास सांगितला होता मी तो पूर्ण केला का रे?
हा 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 गुरुजी, तुम्ही ते दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही घोटीव कागदाची कुलाकुसर करून नानाला सांगितली होती. अरे तुला कुसर नसते ना रे ते. घोटीव कागद चुरगळला. कुला कुसर असते का रे ती? कला कुसर असते ती. दलिंदर, तुला आहे ना हवे ते शब्द बरोबर मध्ये घुसाडतो तू. दाखव काय बनवलंय ते. गुरुजी, गुरुजी मी आहे ना, हा हे बघा. अरे बापरे, घोटीव कागदाचं आहे गुरुजी, बनवले आम्ही. अरे बापरे, अरे हे काय बयानभूत बनवलं रे तुम्ही. अरे याच्यापेक्षा चांगले तर लोक समीर चौगुलेचे चित्र काढतात रे. अरे पोरं काय बनवतात, होडी बनवतात, विमान बनवतात. अरे कुठल्या अँगलने हा मी वाटतो रे. अरे ये बोलतोय ना, हे बघ ना, ते बाईने बॅटर अर्ण्या, माझे गुरुजी असे बाकावर बसू पण शकता. आतलं मांजे गुरु असे वाकून बसू शकता. ते तर काय नाही, माझे गुरुजी असे चुरगळू पण शकता. आवरत काय मांजे गुरुजी तर असं मधून. जरा संधी दिली की माझा जरासंध करून टाकला रे तुम्ही. अरे 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 नका फाडवणार त्या गुरुजीला. अरे गोटीव कागदाचा जरी तो असला ना तरी इकडे हा हाडा मासाचा जो गुरुजी आहे ना त्याला ते इमॅजिन करून त्रास होतोय ना रे. अरे ज्याने तुम्हाला घोटून घोटून शिकवलं त्याचा तुम्ही घोटीव कागद करून टाकला का रे दलिंदरांना. मी तुम्हाला आकाश कंदील बनवायला सांगितलं होतं, बनवला का? हा, आकाश भाजला. म्हणजे आम्ही आकाशला सांगितलं, शांतपणे आम्ही त्याच्याकडे गेलो ना, त्याला सांगितलं की बाला तू कंदील हो, कंदील हो, कंदील हो. तो वाचायला तो ऐकायलाच तयार नाही. मग त्याला आम्ही मारला न, बांधून टाकला न, त्याचे बेंबीन तेल ओतलं न, तिकडे वाट टाकली ना, त्याला पेटवलं. तो भाजला. अरे ओ चम्मन बेजाच्या, अरे तुला आकाश कंदील बनवायला सांगितलं होतं, आकाशला कंदील बनवा असं नव्हतं सांगितलं रे. अरे तो बिचारा भाजला असेल ना रे. त्यात काय, मी पण यो भाजलाय. कसं काय झालंय? ते काय झालं, आमच्या बापसाने आम्हाला सांगितलं की तुम्ही दोघांनी मिळून फुलभाज्या पेटवायचा. मग प्याऱ्याने फुलभाज्या घेतला न, तो पेटवला न, अर्धा पेटल्यानंतर मी परत तिकडे पुढे अरे जडत्या बाजूने फुलबाजी तुझ्या धल्ल्याने पकडली होती का रे? हात भाजणारच ना मग. करे इतक्या वेळच्या पाहतोय मी, तुम्ही असे कबर खाजवताय रे अंग. काय झालं रे? नाही ते गुरुजी काय झालं माहित आहे, सकाळी सकाळी आम्ही आंघोळ केली ना, आणि आंघोळ केल्याच्या नंतर आम्ही ते अंगाला उठणं लावलं, तर ते असं असं कडक झालं आणि असं तडकलंय ते असं, आणि जाम खासतंय ते असं. आंघोळ केल्यानंतर तुम्ही उठणं लावलं ते तसंच ठेवलं, ते धुतलं नाही कराय? ते धुवायचं अरे आम्हाला कुणी सांगितलंच नाही. तर सुगंधी उठणं असतं का नाही, तर छान वास येतो म्हणून आम्ही आपलं दिवसभर अंगाला लावून ठेवलं होतं. पण आता घामाचा न उठण्याचा एक वेगळाच वास थोडं खाजवते. माझी दिवाळी खराब करू नका तुम्ही. निघा तुम्ही, निघा निघा. नाही 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 गुरुजी, आम्ही बाकी काय केलं नसेल, पण मी एक रिक्वेस्ट करतो. आम्ही खूप कष्ट करून, खूप मेहनत करून, आम्ही प्रशिक्षण घेऊन आम्ही तुमच्यासाठी दिवाळीचा फराळ आणलेला आहे. तो तुम्ही ग्रहण करावा अशी माझी नम्र विनंती आहे. बापरे, मी तुम्हाला, तुम्ही माझ्यासाठी फराळ बनवला? तुम्ही किती बी दलिंदर असले ना तरी मनाने बोलते गोडे वा, प्रेम वा. हा माझ्या बोकऱ्या आहे आणि हा मेंढू आहे, मेंढू. बरं गुरुजी, आम्ही तुमच्यासाठी खास स्पेशल आम्ही ही चकली आणली. ही चॉकलेटी चकली करा. एवढे निलाजरे आहे का रे तुम्ही? तुम्हाला अजिबात भीती वाटत नाही का रे की तुम्ही पकडले जाल बुवा? अजिबात भीती वाटत नाही? अरे ही मत्सर अगरबत्ती चकली समजून जर मी खाल्ली असती तर माझ्या काय झालं असतं रे?
आलतो नको तुमच्या फराड हे पण निघा नाही तुम्ही. हो, तरीच आपल्या त्या आईने चकल्या अरे आणल्या हा होत्या ना. तरीच आपली 4 नंबरची आई आपल्याला सांगत होती ह्या चकल्या घेऊन जा. त्या आपल्या चकल्या घेऊन आलो आणि आपण मच्छर अगरबत्ती म्हणून लावली ती तरीच ते मच्छर मेले नाही. रातभर मच्छर आम्हाला अरे चावत होते, बाप माहितीये? रे गुरुजी, हा, दिवाळीच्या टायमाला आहे ना तुमच्या घरी आहे ना फराडापेक्षा जास्त तर तुमच्या आया आहेत रे. भलते दिवे लावले रे तुमच्या बापाने. बेटा तसा बाप हे बघ, चुकलं काहीतरी. बाप तसा बेटा आहे ना हा, हा, रे. तुम्ही जाऊ देत. तुम्ही हे तुमच्यासाठी खास स्पेशल गुरुंजी तेच ते गुरुंजी तुमच्यासाठी खास. ही नक्की करंजीच आहे ना. हा गुरुजी. याच्यात फटाक्याची दारू वगैरे नाही भरली ना तुम्ही. आवरी पाहिजे की आम्ही नाही करणार. त्याच्यापेक्षा जास्त करता तुम्ही. आधी तुम्ही खाऊन दाखवा. 1 मिनिट गुरुजी. ए काय करतोय तू. खाल्ली आणि दाखवली गुरुजी. आत टाक दे आत टाक. गंदा फटाक कथा ना. तू खा रे. मी पण हा, दे त्याला. आता मला दाखव. अरे बा भलती वारी आहे रे ही. है ना. एकदम चविष्ट आहे वा. हा? ए पण खरं सांग तुम्ही नाही बनवली नाही. नाही गुरुजी आम्हीच बनवली गुरुजी. तुम्ही बनवली सांगा बरं कशी बनवली. सोपं आहे गुरुजी. हा. रसिक हो आधी एक किसणी घ्यावी. मग सुक्या नारळाची वाटी घ्यावी. हा. मग सुक्या नारळाची वाटी त्या किसणीवर खस 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 वा, वा. खस खस असं असं ते खोबरं किसून घ्यावं. हा. त्याच्यानंतर रवा आणि साखर घ्यावी. ती ते असं कढई घेऊन त्याच्यावर साधक तूप तापावे आणि ते रवा आणि साखर त्याच्यामध्ये खरपूस 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 असं करून गरम करून घ्यावं आणि ते सगळं मिक्सर करावं आणि त्याचं सारण झालं की ते बाजूला ठेवावं. मग दूध आणि मैदा घ्यावा. त्याची अशी कणिक मिळावी कणिक मिळावी वा, वा. कणिक मिळावी कणिक मिळावी. तशी छान कणिक मिसळली की मग त्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या करायच्या आणि मग ते सारण त्या पुऱ्यांमध्ये भरायचं आणि ते बंद करून टाकायचं. आणि त्यानंतर आजोबा खोकत असतील तर त्यांची कवली काढायची न उरलेला बाजूला काढून टाकायचं. नीट ती करंजी अशी तेलान सोडायची. अरे या आजोबाच्या कवडीने असं कच 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 करून बनवलेली करंजी तुम्ही मला खायला घातली. नाही तुमचे अनारसे सुजाडले ना तर नावाच्या गुरुजी नाही. गुरुजी गुरुजी पण आम्ही तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा तर दिल्याच नाहीत. 1 2 3 2 पाव